या काळामध्ये आपल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा, विद्यमान संचालिका आणि महिला गटाच्या शिवसेना आदरणीय विजयाताई शिंदे यांच्या ठिकाणी आपण आहे. त्याचबरोबर रेखाताई क्षत्रिय यांचं आगमन आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या वतीने आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद दिले जात आहेत. अगदी 1-2 मिनिटांमध्येच आपण या वेळेनुसार अभिवादन अर्थात जो वेळ आपण दिला आहे त्यानुसार या ठिकाणी घेऊ. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. तर आपल्या युग पुरुषांचं स्मरण व्हावं याकरिताचा आजचा हा आपला वेगळा कार्यक्रम अर्थात 95वा शहीद दिन आणि या शहीद दिनाच्या निमित्ताने आपण सर्व मधले अभिवादन करण्यासाठी आला. पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आदरणीय विवेकजी वलसे पाटील साहेबांच्या शुभास्ते विनम्र अभिवादन होत आहे. त्यांच्या समय आपल्या विभागाचे प्रांताधिकारी आदरणीय अनिल देवरे साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणी खेड तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती माननीय विद्याताई मोहिते पाटील, त्यांच्या समवेत या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विशेष पोलीस निरीक्षक आदरणीय सुभाष चव्हाण साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सदस्य माननीय दिलीपजी डुबे, त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीजी पिंगळे सर, साहेबरावजी बुटी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिल्पाताई जगताप, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा, शिवसेना महिला गटाच्या आदरणीय विजयाताई शिंदे, त्याचबरोबर खेड तालुका उत्पन्न बाजार समितीच्या आदर्श समितीचे माजी सभापती आणि राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक चव्हाण साहेब थोडं बाजूला या. चव्हाण साहेब थोडं बाजूला या. सेवानियुक्त प्राचार्य शोभनाताई खडके, कृषी उत्पन्न बाजार PWDचे आदरणीय शिंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व सेवाभावी संघटनांचे सर्व सहकारी पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला घ्यायची तेव्हा तुमच्या सगळ्यांचे मोबाईल सायलेंट असतील अशी मी खात्री बाळगतो. आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आम्हासाठी आपले पंचायत समितीचे सभापती आहेत, उपसभापती सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण वरती उपस्थित राहायचं आहे.
यापूर्वी वटाने लिहून ठेवले की उषटकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा एकदा आपण त्या मशाली पेटवण्याची गरज आहे. कारण त्याचं कारण असं आहे की धुमसतात वट काय म्हणतात की धुमसतात अजूनही विझल्या चितांचे निखारे. अमर रहे, अमर रहे, जिंदाबाद। भारत माता की जय, भारत माता की जय।